मित्रांनो, राज्यात दिव्यांग कल्याण विभागाच्या योजना राबवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. या पोर्टलवरती नोंदणी कशी करायची, योजनाचा लाभ याच्याबद्दल आपण यापूर्वीच एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेली आहे. परंतु या पोर्टलवरती नोंदणी केली जात असताना बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना ओटीपी येत नाही किंवा नोंदणी करत असताना याच्यामध्ये नोंदणीसाठी पेज पुढे जात नाही. मग हा प्रॉब्लेम नेमका रिझॉल्व्ह कसा करायचा, हा काय प्रॉब्लेम आहे, हेच आज थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्यामध्ये आपण पाहू शकता, ज्यावेळेस आपण सहाय्यक पोर्टलला नोंदणीसाठी येतो, दिव्यांग व्यक्तीसाठी एकदाच नोंदणीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला विचारलं जातं यूडीआयडी कार्डसाठी. यूडीआयडी कार्डवरती क्लिक केल्यानंतर आपण ज्यावेळेस याच्यामध्ये यूडीआयडी कार्ड आणि जन्मतारीख टाकतो आणि ओटीपी मागवण्यावरती क्लिक करतो, त्यावेळेस याच्यामध्ये एरर येतोय की मोबाईल नंबर नॉट फाउंड फ्रॉम यूडीआयडी किंवा याच्या व्यतिरिक्त बरेच सारे एरर येत आहेत, ज्याच्या माध्यमातून ओटीपी पाठवला जात नाही किंवा पुढे यूडीआयडीचं लॉग इन करणं शक्य होत नाही. असा जर एरर तुम्हाला आला तर हा एरर अगदी एका चुटकीमध्ये तुम्ही 2 मिनिटांमध्ये रिझॉल्व्ह करू शकता. याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, यूडीआयडीच्या पोर्टलला यायचंय, swavambhancard.gov.in. या पोर्टलवरती आल्यानंतर आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं की यूडीआयडी कार्ड डाउनलोड कसं करायचं वगैरे वगैरे. याच्या अंतर्गत आपल्याला पीडब्ल्यूडी लॉग इन वरती क्लिक करायचंय. पीडब्ल्यूडी लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपला एनरोलमेंट नंबर, यूडीआयडी नंबर, आपल्याला याच्यामध्ये काय करायचं, आपला यूडीआयडी नंबर एंटर करायचा आहे. याच्यानंतर आपली जी काही जन्मतारीख आहे ती डेट, मंथ, इयर नुसार त्यात एंटर करायचे. खाली एक प्रश्न दिलेला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर टाकायचंय आणि लॉग इन वरती क्लिक करायचंय. आता लॉग इन वरती क्लिक केल्याबरोबर आपण पाहू शकता आपलं यूडीआयडी कार्डचं लॉग इन झालेलं आहे, पीडब्ल्यूडीचं लॉग इन झालेलं आहे. लॉग इन झाल्याबरोबर सर्वात प्रथम आपल्याला फोटोच्या बाजूला ऑप्शन आलेले पहा, युआर ई केवायसी इज पेंडिंग, प्लीज कम्प्लीट युआर ई केवायसी. अर्थात तुमची यूडीआयडी कार्डची केवायसी झालेली नाही. ज्याच्यामध्ये काय, तुमचा आधार नंबर लिंक नसू शकतो, याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर लिंक नसू शकतो, मेल आयडी लिंक नसू शकतो किंवा इतरही काही तुमची याच्यात केवायसी जी असेल ती बाकी असू शकते. आता याच्यामध्ये आपण पाहू शकता, खाली आल्यानंतर आपल्याला दाखवलं जात आहे अपडेट मोबाईल नंबर. या ठिकाणी मोबाईल नंबर लिंक नाहीये, मोबाईल नंबर ब्लँक दाखवला जातोय किंवा मेल आयडी या ठिकाणी ब्लँक दाखवला जातोय. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ओटीपी येणार नाही. आणि जरी तुम्ही मोबाईल नंबर लिंक केलेला असेल आणि केवायसी बाकी असेल, कधी कधी याच्यामध्ये आधार लिंक नसतो. जर आधार लिंक नसेल, या ठिकाणी आधार दाखवत नसेल, तर तुम्हाला याच्यामध्ये आधार देखील लिंक करावा लागतो. आता याच्यामध्ये मोबाईल नंबर जर अपडेट नसेल, अपडेट मोबाईल नंबरवरती क्लिक करायचंय. अपडेट मोबाईल नंबरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्याच्यावरती एक ओटीपी कन्फर्मेशनसाठी पाठवला जाईल, तो ओटीपी व्हेरीफाय करायचा आहे आणि ओटीपी व्हेरीफाय केल्यानंतर हा मोबाईल याच्यामध्ये लिंक होणार आहे. मेल आयडी सुद्धा तुम्ही याच्यामध्ये अपडेट करू शकता. आधार जर दिलेला नसेल तर डाव्या बाजूला आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्याला वेगवेगळे ऑप्शन आहेत. अपडेट नेम आहे, अपडेट आधार नंबर आहे, अपडेट जर आधार नंबर आपल्याला दिलेला नसेल तर ॲड्रेस आपण अपडेट करू शकतो किंवा केवायसी, इथं अपडेट ई केवायसी सुद्धा दिलेली आहे. आपण आपला आधार त्याच्यावरती आलेला ओटीपी टाकून आपली केवायसी सुद्धा याच्यामध्ये अपडेट करू शकता. आणि अशा प्रकारची ही यूडीआयडी मध्ये माहिती अपडेट केल्याबरोबर ताबडतोब तुमचा मोबाईल नंबर याच्यामध्ये लिंक झाल्याबरोबर तुम्हाला दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी करत असताना ओटीपी येणार आहे. तर ओटीपी येत नाही किंवा लॉग इन करताना तुमचा डाटा मॅच होत नाही किंवा पुढे जात नाही, याची कारणे तुमच्या यूडीआयडी कार्ड बरोबर ई केवायसी किंवा इतर डाटा मिसिंग असणार. याच्यामध्ये आधार जरी मिसिंग असेल तरी सुद्धा तुम्हाला पुढे योजनांचा लाभ घेताना त्रास होतो. त्याच्यामुळे यूडीआयडी कार्डशी सर्व बाबी संलग्न करा. जर तुम्हाला याच्या संदर्भातील काही मदत हवी असेल तर नक्की कमेंट करा, ती मदत सुद्धा आपण नक्की करूयात. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.